जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं चाळीसगाव तालुक्यामधल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। केवळ उभी पिकच नाही तर शेतीची सुपीक मातीच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात भविष्याबद्दलची भीती स्पष्ट दिसून येते। पिकांचं नुकसान झालेलं असलं तरी पुन्हा उभं राहिलं असतो, पण आता शेतच राहिलं नाही, मातीच वाहून गेली आहे। पुढल्या वर्षी शेती करायची तरी कशी, असा आर्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलेला आहे। यंदा पावसानं सुरुवातीपासूनच दडी मारल्यामुळे मोठ्या कष्टानं आणि खर्च करून शेतकऱ्यांनी पिकं उभी केली होती, परंतु अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं सर्व काही क्षणात उद्ध्वस्त झालंय। शेतातील पिकांचं सुद्धा सुपीक माती वाहून गेल्यामुळे आता ही जमीन पुन्हा शेतीयोग्य करण्यासाठी किती वर्ष लागतील याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावते। संपूर्ण शेत यांना वाहून गेलं सर्व। वाळू येऊन गेली त्याच्यामध्ये, खाली मान लागून गेली पक्क एकदम। हो, आता इथं माती कुठून आणायचं, काय करायचं आम्ही असं। आता ही मोठी केळी होती, ही पण संपूर्ण वाहून गेलेली। म्हणजे 2200 रुपये प्रमाणे माल दिलेला होता मी। वाड्याचे व्यापारी होते, त्यांना दिलेला होता। ते आले नाही। आता पूर झाला तर ते कशाला येतील। आणि ज्या दिवशी कटाई म्हणजे ज्या दिवशी माल कापायचा होता त्या दिवशी पूर आला। 2200 रोप लावणीकरण केलेली होती। काही 2500 रुपये प्रमाणे आम्ही फॉरेनचे आंबे लावलेले होते। लंगडा, हापूस वगैरे असे आंबे लावलेले होते। पूर्ण जमीन वाहून गेली। परत विटे विहीर होती, पाईपलाईन होती, ठिबक होती। आम्ही शेतकऱ्याकडनं 5 टारल्या खत घेतलेलं होतं, ते खत वाहून गेलं। आता सरकार हे मायबाप आहे, आम्हाला जे काही देतील ते घेऊ, त्यांच्यावरच आहे। ते देतील आम्ही घेऊ। आता आम्ही तर काय मागणी करू? आमचं तर सर्वच गेलं, अस्तित्वच नसतं, नाबूद झालेलं आहे।